हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2.5 लाख हेक्टर क्षेत्र बाधित. 10 वर्षीय मुलीसह एकाचा मृत्यू तर 101 जनावरे मयत. हिंगोली गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून रविवारी एकाच दिवशी 141.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीविषयक नुकसानीबाबत जिल्ह्याचे एकूण पेरणी क्षेत्र 3,49,859 हेक्टरपैकी अंदाजे 2,58,898 हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे करून 2 दिवसात माहिती प्राप्त होईल. जिरायत बाधित क्षेत्रासाठी मदत रक्कम प्रति हेक्टर 13,600 रुपये असून 3 हेक्टरपर्यंत मर्यादित देय आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 प्रति हेक्टर तर फळपिके पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादित देय असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिली आहे. 10 वर्षीय मुलीसह एकाचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून यामध्ये वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील 38 वर्षीय सुभाष बाबूराव सवंडकर या व्यक्तीच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमाप्रमाणे 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वसमत तालुक्यातील पारवा येथील महेश संतोष कदम वय 22 वर्षे यांच्या पायावर वीज पडून जखमी झाले आहे. तसेच संजय भीमराव ठोंबरे वय 33 वर्षे व कुमारी चैतन्य शेषराव ठोंबरे 10 वर्षे राहणार सारंगवाडी तालुका औंढा नागनाथ हे नाल्याच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यापैकी संजय ठोंबरे हे झाडावर सुरक्षितरित्या होते तर कुमारी चैतन्य मयत आढळून आली. जिल्ह्यात लहान मोठ्या 101 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला असून PM अहवाल प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यामध्ये अंशात पडझड झालेल्या घरांची संख्या 632 आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे.